नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमध्ये आपण ग्रीन एनर्जी म्हणजे काय ते पाहिलं होतं आणि ग्रीन एनर्जीमधीलच पहिला टॉपिक जो होता हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी तोही आपण कव्हर केला होता. आणि आज आपण पाहणार आहोत ग्रीन एनर्जीमधील दुसरा टॉपिक जो आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग विंड एनर्जी. ओके, आता विंड एनर्जी म्हणजे काय तर हवेची एनर्जी, वाऱ्याची एनर्जी. आता हवेची आणि वाऱ्याची एनर्जी म्हणजे नेमकं काय ते तुम्ही पवनचक्क्या पाहिल्या असतील. ओके, विंड मिल्स पाहिल्या असतील. तर पवनचक्की थ्रू आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. मग ते कसं करू शकतो तेच आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमधून म्हणजेच या टॉपिकमधून शिकायचं आहे. सो तुम्हाला माहिती आहे की हवा नेहमी वाहत असते. आता ज्या ठिकाणी थोडासा डोंगराळ प्रदेश आहे किंवा उंच प्रदेश आहे जिथे कुठल्याही प्रकारचं बिल्डिंग्स वगैरे नाही आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स अशा नाही आहेत किंवा मोठ्या मोठ्या काही असं टॉवर्स वगैरे नाही आहेत, तर त्या ठिकाणी विंड मिल्स असतात. मग अशा मोकळ्या जागेमध्ये ते का असतात तर जेणेकरून हवा येत असताना, हवा वाहत असताना, वारा वाहत असताना जर काहीमध्ये अडथळा आला तर वाऱ्याची वाहण्याची स्पीड कमी होते. मग वारा तेवढ्याच स्पीडने वाहत राहावा, वारा जेवढ्या स्पीडने आहे तेवढ्याच स्पीडने वाहत राहावा यासाठी, मध्ये त्याला कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी हे जे विंड मिल्स आहेत तर ते मोकळ्या जागेमध्ये, ज्या प्रदेशामध्ये मोठे मोठे असं काही टॉवर्स किंवा अडथळा नाही आहे अशा प्रदेशामध्ये उभारले जातात. ओके, मग या ठिकाणी थोडक्यात आपण जाणून घेऊया की नेमकं विंड मिल्स थ्रू विंड एनर्जी थ्रू कशाप्रकारे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करू शकतो आणि मग आपण हे सगळं रीड करणारच आहोत. तर पहिल्यांदा जी हवा असते, जो वारा असतो तर वाऱ्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. मग या ठिकाणी एक इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो जे की आहे विंड मिल, पवनचक्की. ओके, आता जेव्हा वारा येणार तेव्हा या ठिकाणी हे जे पात्या आहेत म्हणजे हे जे ब्लेड्स आहेत तर पवनचक्कीच्या या ज्या पात्या आहेत तर हवा जेव्हा या पात्यांवरती येणार तेव्हा या पात्या गोल गोल फिरणार. ओके, आणि जेव्हा या पात्या फिरणार तर या पात्या काय करतात, एक टर्बाईनसारखं काम करतात. तुम्हाला माहिती आहे की टर्बाईनला जर एखादा एनर्जी सोर्स दिला की टर्बाईन रोटेट होतो आणि टर्बाईन थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेटरमध्ये प्रोड्यूस होते. सो या ठिकाणी हवा हे काय आहे, एनर्जी सोर्स आहे, विंड एनर्जी सोर्स आहे. आणि हे काय आहे, या ठिकाणी जे ब्लेड्स लावलेले आहेत हे काय आहे, टर्बाईन आहे. ओके, आता या ठिकाणी छोटी छोटी बारकावे आपण नंतर पाहणार आहोत. हे आपण खूप डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन नंतर पाहणारच आहोत या पॅराग्राफ्समधून. आता फक्त आपण जस्ट समजून घेतो आहे की नेमकं कशाप्रकारे प्रोसेस होते. मग आता या ठिकाणी हे टर्बाईन फिरल्यानंतर ऑपोपस जनरेटर फिरणार आहे आणि जनरेटर थ्रू या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने एक सिंपल लँग्वेजमध्ये आपण जाणून घेतलं आहे. आता आपण पाहूया की नेमकं कशा पद्धतीने ही प्रोसेस चालते, डिटेलमध्ये पाहूया. The kinetic energy in wind has been used since long time for lifting of water, for driving floor mill, etc. कायनेटिक एनर्जी, हवेची जी कायनेटिक एनर्जी आहे तर ती खूप आधीच्या काळापासून वापरली जाते. कशासाठी, फ्लोअर मिल्स चालवण्यासाठी, त्याचबरोबर लिफ्टिंग ऑफ वॉटर लिफ्ट करण्यासाठी एक्सेट्रा कामांसाठी. द विंड एनर्जी कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आणि विंड एनर्जी ही आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी पण वापरू शकतो. ओके, कशाचा वापर करून, विंड मिल्सचा वापर करून, पवनचक्क्यांचा वापर करून. ओके, सो द मशीन विच कन्वर्ट्स द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड, जी मशीन विंडची कायनेटिक एनर्जी, विंडची गतीज ऊर्जा कन्वर्ट करते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्याला आपण विंड टर्बाईन म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला विंड मिल असंही म्हणतो. ओके, सो नंतर पुढे सांगितलेलं आहे ॲज द विंड स्ट्राइक्स, जेव्हा विंड स्ट्राईक होणार म्हणजे जेव्हा विंड या ठिकाणी हे जे ब्लेड्स दाखवलेले आहेत या ब्लेड्सवरती स्ट्राईक होणार तर तेव्हा द ब्लेड्स रोटेट. मग हे ब्लेड काय होणार, रोटेट होणार. आता साहजिक आहे, हे पाते आहे त्याच्यावरती हवा पडल्यानंतर हे ब्लेड रोटेट होणार. जसं की आपला फॅन, म्हणजे फॅन आपण तो इलेक्ट्रिसिटीवर चालतो पण जेव्हा खूप हवा येते तेव्हा तो फॅन बटन बंद असताना पण थोडासा जस्ट लाईटली फिरतो. म्हणजे खूप हवा जर येत असेल बाहेरून किंवा खिडकीच्या जवळ वगैरे जर फॅन असेल कदाचित तर मग त्या ठिकाणी खूप हवा आल्यानंतर फॅन एकदम लाईटली एकदम हळू फिरतो. तर त्या पद्धतीने हे पाते पण फिरत असतात. जेव्हा याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवा येते तेव्हा हे सतत रोटेट करत असतात. ओके, सो द एक्सेल ऑफ दी टर्बाईन इज कनेक्टेड टू दी इलेक्ट्रिक जनरेटर थ्रू अ गिअर बॉक्स. आता या ठिकाणी एक एक्सेल आहे जे की या जनरेटरला कनेक्टेड आहे. कशामधून, गिअर बॉक्समधून. या ठिकाणी गिअर बॉक्स आहे. ओके, गिअर बॉक्सचं काम काय आहे ते पण आपण पुढे पाहतोय.
द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज दी रोटेशन पर युनिट टाईम. मग आता या ठिकाणी गिअर बॉक्स का आहे, आधी आपण कुठेच एवढे सगळे पॉवर प्लांट्स पाहिले होते, पण कुठे आपण गिअर बॉक्स पाहिले नव्हतं. आपण टर्बाईन पाहिलं होतं, जनरेटर पाहिलं होतं, बट गिअर बॉक्स आपण या ठिकाणी पहिल्यांदाच पाहतोय. तर गिअर बॉक्स का आहे, तर गिअर बॉक्स आहे जेव्हा आपण या पात्यांचं रोटेशन होणार, हे ब्लेड्स जेव्हा फिरणार, तर तेव्हा हे जेव्हा ब्लेड्स फिरणार, सो द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज दी रोटेशन पर युनिट टाईम. मग या ठिकाणी जे रोटेशन होते तर ते इन्क्रीज करण्यासाठी फॉर दी पर युनिट टाईम, तर त्यासाठी या ठिकाणी गिअर बॉक्स बसवण्यात आलेला आहे. थस रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्ह दी टर्बाईन अँड द टर्बाईन इन टर्न ड्राईव्स दी जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. मग हे जे रोटेट होणारे ब्लेड्स आहेत तर ते टर्बाईनला या ठिकाणी ड्राईव्ह करत असतात, म्हणजे टर्बाईनला पण रोटेट करत असतात आणि त्याच्यामुळे जनरेटरमध्ये जनरेटर ड्राईव्ह होतं आणि जनरेटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. ओके. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा तर या ठिकाणी एअर येते, हे पाते आहेत, सगळे ब्लेड्स आहेत, इथे एक शाफ्ट आहे की ज्या थ्रू हे सगळं कनेक्ट केलेलं आहे. या ठिकाणी बेरिंग म्हणजे हे बसवलेलं आहे, कारण इथे एक पोल आहे, कारण हे आपण हवा घ्यायची आहे, तर याला आपण असंच मोकळं कसं सोडणार, म्हणजे काहीतरी त्याला सपोर्टला पाहिजे ना. तर या ठिकाणी सपोर्टसाठी काय आहे, बेरिंग आहे. त्यानंतर या ठिकाणी शाफ्ट आहे ज्याच्यामध्ये सगळं कनेक्ट केलेलं आहे, गिअरबॉक्स आहे आणि जनरेटर आहे. ओके. तर ही पूर्ण सिस्टीम आहे. आता नेमकं कशाप्रकारे स्टेजेस काय आहेत एनर्जी जनरेशनचे थ्रू विंड एनर्जी, ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. विंड विथ रिक्वायर वेलोसिटी, खूप जास्त वेलोसिटी असणारी विंड किंवा जेवढी वेलोसिटी हवी आहे एनर्जी जनरेट करण्यासाठी तर तेवढी विंड. नेक्स्ट विंड टर्बाईन विथ लार्ज फाईन्स, हे जे त्याचे ब्लेड आहे तर ते लार्ज म्हणजे खूप रोटेट होतील असं पाहिजे त्याची रचना. नेक्स्ट आहे जनरेटर. ओके, असं आहे ते. नेक्स्ट आहे जनरेटर, आणि जनरेटर रोटेट झाल्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार आहे. ओके. सो या ठिकाणी एनर्जी कन्व्हर्जन कशाप्रकारे होते आपण पाहूया. पहिल्यांदा आहे कायनेटिक एनर्जी इन विंड. विंडमध्ये असणारी कायनेटिक एनर्जी कशामध्ये ट्रान्सफर होणार, टर्बाईनमध्ये, टर्बाईनच्या कायनेटिक एनर्जीमध्ये, आणि त्याच्यानंतर टर्बाईन रोटेट होऊन जनरेटर रोटेट होऊन काय मिळणार आहे आपल्याला, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो कायनेटिक टू कायनेटिक टू इलेक्ट्रिकल. मग या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन खूप शॉर्टमध्ये आहे, कायनेटिक टू इलेक्ट्रिकल. बाकी त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल टू कायनेटिक टू इलेक्ट्रिकल असं खूप मोठं होतं. मग या ठिकाणी मिनिमम एनर्जी कन्वर्जन होतं, मिनिमम वेजमध्ये एनर्जी कन्वर्जन होते. विंड टर्बाईन विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट, दॅट इज 700 kW आर कमर्शियली अवेलेबल. मग आता काही विंड टर्बाईन्स असतात ज्यांची कॅपॅसिटी ठरलेली असते, मग ज्यांची कॅपॅसिटी 1 किलोवॅटपेक्षा कमी आणि अप टू किती आहे 7 मेगावॅट म्हणजे 7000 kW एवढी कमर्शियल, एवढ्या वॅटची कॅपॅसिटी ही कमर्शियलसाठी अवेलेबल असते, कमर्शियल यूजसाठी. डिपेंडिंग ऑन विंड वेलोसिटी, हवेच्या वेलोसिटीवरती आधारित, अवेलेबल ॲट दी साईड्स ऑफ इन्स्टॉलेशन विंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कॅपॅसिटी इज सिलेक्टेड. मग ज्याप्रमाणे हवेची वेलोसिटी ज्या प्रदेशामध्ये ज्या प्रकारचे असेल, जिथे आपण ते उभा करणार आहोत पवनचक्की विंड मिल्स, तर त्या प्रदेशामध्ये हवेच्या वेलोसिटीनुसार किती कॅपॅसिटीचे विंड मिल्स उभा करायचे हे ठरवलं जातं. कारण हवा खूप स्लो असेल आणि खूप मोठ्या कॅपॅसिटीचे आपण जर विंड मिल्स उभे केले तर दॅट इज नॉट बेनिफिशियल. सो जेवढी विंडची वेलोसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीचेच विंड मिल्स आपल्याला उभं करणं गरजेचं आहे. द विंड वेलोसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जिओग्राफिकल फॅक्टर्स. एखाद्या ठराविक लोकेशनमध्ये विंडची वेलोसिटी काय असेल ही त्या ठिकाणी असणाऱ्या जिओग्राफिकल फॅक्टर्सवरती डिपेंड असते, की त्या ठिकाणी भूरचना कशी आहे तर त्याच्यावरती हवेचा वेग डिपेंड असतो. ओके. सो आता आपण येतो नेक्स्ट पेजवरती, पेज नंबर 56. तर या ठिकाणी आपल्याला काही वेगवेगळ्या ब्लेड लेंथचे वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे विंड मिल्स दाखवण्यात आलेले आहेत. विंड वेलोसिटी इज युजली व्हेरी हाय ऑन सी शोर. सी शोर म्हणजे काय तर समुद्रकिनाऱ्यावरती विंड वेलोसिटी खूप जास्त असते. अँड दॅट एन्व्हायरमेंट इज ॲप्रोप्रिएट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ विंड टर्बाईन. आणि त्याच्यामुळे ते जे एन्व्हायरमेंट आहे समुद्राच्या काठचं, तर ते एन्व्हायरमेंट विंड टर्बाईनच्या इन्स्टॉलेशनसाठी, म्हणजेच हे जे सगळे समुद्राच्या काठावर उभे असलेले जे विंड मिल्स आहेत, जे पवनचक्की आहेत, तर त्या ठिकाणी ते जे एन्व्हायरमेंट आहे ते खूप चांगलं आहे एनर्जी प्रोडक्शनसाठी, एनर्जी जनरेशनसाठी. विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. विंड एनर्जी हे क्लीन एनर्जी सोर्स आहे. जसं की आपण पाहतोय विंड एनर्जीमधून काही प्रॉब्लेम अराईज नाही होत. एखाद दुसरा प्रॉब्लेम असेल तो काय आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर विंड एनर्जीमधून कुठलं एअर पोल्युशन नाही होते, कारण आपण आपलं काही देतच नाही, आपण निसर्गामधल्याच
विंडच्या सहाय्याने एनर्जी जनरेट करतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की याच्यामुळे कुठल्याही जसं की आपण पाहिलं होतं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये कसं ॲक्वॅटिक जे ऑर्गॅनिझम्स होते तर त्यांच्यावरती एक लिमिटेशन्स येत होते किंवा त्यांना सर्वाईव्ह करता येत नव्हतं. तसं या ठिकाणी काही नाही आहे. ओके. सो दुसरं या ठिकाणी आहे की विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. हावेवर दी विंड वेलोसिटी नेसेसरी फॉर विंड जनरेशन इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. पण या ठिकाणी एकच लिमिटेशन आहे किंवा एकच प्रॉब्लेम आहे की प्रत्येक ठिकाणी विंडची वेलोसिटी हाय नसते किंवा प्रत्येक ठिकाणी एनर्जी जनरेशन करण्यासाठी जेवढी विंडची वेलोसिटी हवी असते तेवढी असेलच असं नाही. मग आपण आपल्या घराच्या बाजूला पण विंड मिल उभं केलं असतं तर असं नाही आहे. तर ज्या प्रदेशामध्ये विंडची वेलोसिटी जास्त आहे त्या ठिकाणीच विंड मिल जर उभं केले तर त्याचं बेनिफिट जास्त होतो. त्याच्यामुळे एक लिमिटेशन आहे ते म्हणजे की प्रत्येक ठिकाणीच विंडची वेलोसिटी जास्त असेलच असं नाही आहे. सो इन दॅट सेन्स यूज ऑफ विंड एनर्जी इज लिमिटेड आणि त्यामुळेच आपण विंड एनर्जीचा यूज करू शकतो बट कसं लिमिटेड वेमध्ये. ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे, ज्या ठिकाणी हवेचा वेग जास्त आहे, ज्या ठिकाणी समुद्रकिनारा आहे तर त्या ठिकाणीच आपण फक्त विंड एनर्जीचा वापर करू शकतो. आपण आपल्या घराच्या बाजूला नाही उभा करू शकत कारण ऑलरेडी एवढे सगळे बिल्डिंग्स आहेत, ऑलरेडी एवढी घरं आहेत, ऑलरेडी एवढा अडथळा आहे आणि त्याच्यामध्ये हवा एवढ्या वेगाने येऊ शकणार नाही. मग अशा पद्धतीने विंड मिल्स उभं करण्यासाठी काही अडथळे निर्माण होतात. सो या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे आणि वेगवेगळ्या ब्लेड लेंथचे विंड मिल्स दाखवण्यात आलेले आहेत आणि ते किती मोठ्या प्रमाणावरती एनर्जी जनरेट करू शकतात ते पण आपल्याला त्यांची कॅपॅसिटी पण सांगितलेली आहे. पहिलं आहे की होम लेवलवरती आहे हे म्हणजे किती फीट्सचं आहे, अप टू 61 मीटरपर्यंत आहे ह्याची लेंथ. आणि याची जी ब्लेड लेंथ आहे तर ब्लेड्स म्हणजे काय, ह्याचे जे पाते आहेत ओके हे जे आहे ओके एकाची लेंथ काय आहे या ठिकाणी या छोट्यासाठी 1.5 मीटर आहे आणि ते छोटं असल्यामुळे त्याची ब्लेड लेंथ कमी असल्यामुळे आणि खूप एक लक्षात ठेवायचं की जेवढी जास्त हाईट असेल त्याची तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये एनर्जी जनरेट केली जाऊ शकते. ओके. कारण जास्त हाईटवरती जास्त हवा असते, हवेची वेलोसिटी जास्त असते. आणि त्याचबरोबर जेवढं ते समुद्रकिनाऱ्यावरती असेल किंवा ज्या ठिकाणी खूप मोकळी अशी जागा असेल आणि हवेची वेलोसिटी खूप जास्त असेल त्या ठिकाणी पण खूप मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाऊ शकते. सो याची ब्लेड लेंथ आहे 1.5 मीटर, कॅपॅसिटी आहे 2K वॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विंड फार्ममध्ये आहे हे आणि याची जी हाईट आहे तर ती अप टू 400 फीट म्हणजे 122 मीटर आहे. आणि या ठिकाणी याची ब्लेड लेंथ म्हणजे एका ब्लेडची लेंथ हे 50 मीटर आहे आणि कॅपॅसिटी आहे 2000 K वॅट. नेक्स्ट आहे या ठिकाणी ब्लेड लेंथ. आता ब्लेड लेंथ किती आहे 100 मीटर आहे. कॅपॅसिटी काय आहे याची 6000 to 7000 किलोवॅट. याची कॅपॅसिटी आहे 6000 to 7000 किलोवॅट. तर अशा पद्धतीने आणि हे कुठे आहे तर हे ऑफशोअर विंड टर्बाईन आहे, शोअरवरती आहे. बघा इथे तुम्हाला दिसते की ते सागराचा किनारा आहे आणि त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे याची कॅपॅसिटी काय आहे सगळ्यात जास्त आहे. तर अशा पद्धतीने आपण विंड एनर्जी कशा प्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करू शकते हे पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिसिटी जनरेशन यूजिंग सोलार एनर्जी. ओके. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फक्त एकच लिमिटेशन आहे की आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठेही हे विंड मिल्स उभा करू शकत नाही. तर त्यासाठी ज्या ठिकाणी विंडची वेलोसिटी जास्त आहे, ज्या ठिकाणी समुद्रकिनारा आहे किंवा जिथे मोकळा मैदानी प्रदेश असेल त्या ठिकाणी आपण हे विंड मिल्स उभे करू शकतो तरच इलेक्ट्रिसिटी मोठ्या प्रमाणावरती जनरेट केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने हे होतं विंड एनर्जीबद्दल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोलार एनर्जीबद्दल.